आजची आपली रेसिपी आहे ती 5 जणांसाठी आहे। आज आपण चायनीजचा अंडा राईस बनवणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत। त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अर्धा तास आपल्याला भिजत घालून ठेवायचे आहेत। तांदळाच्या तिप्पट इथे पाणी गरम करायला ठेवलेले आहे। 1 चमचा मीठ घालायचं आणि पाण्याला उकळी आली की आपण तांदूळ भिजवून ठेवलेले आहेत ते तांदूळ घालायचे। भातामध्ये एकदा असा पलिता मारायचा आणि भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। भात आपला चांगला शिजलेला आहे, त्याला चाळणीमध्ये गाळून काढायचं आहे। त्याच्यामध्ये पाणी असेल ना ते आपल्याला गाळून काढायचे। भातातलं पाणी चांगले नितळलं ना की परातीमध्ये ओतून काढायचं आणि थंड व्हायला साईडला ठेवून द्यायचं। इथे 6 अंडी घेतलेली आहेत, ते एका भांड्यामध्ये फोडून घ्यायची आणि त्यांना मिक्स करून घ्यायची। हा भात आपण लोखंडी कढईमध्ये करणार आहोत। लोखंडी कढईमध्ये केला ना की भाताला चांगला स्मोकी असा फ्लेवर येतो आणि गॅस मोठा करूनच आपण हा सर्व भात बनवणार आहोत। कढई गरम झाली की 2 चमचे तेल घालायचं आणि आपण हे फेटून ठेवलेली अंडी आहेत ना ती त्याच्यामध्ये आपल्याला ओतायची आहेत। मिक्स करून घ्यायची। त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा छोटावाला असा आपल्याला काळी मिरीची पावडर घालायची आहे आणि परत आपल्याला गॅस मोठा करूनच हे अंडी आहे ती चांगली बुर्जीसारखी आपल्याला परतून घ्यायची। आपला भात आहे ना तो पण आपल्याला इकडे मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा फ्राय राईस मसाला मिळतो तो 1 पॉकेट मसाल्याचं घालायचं। सर्व भाताला मसाला लागेल ना इथपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। या मसाल्यामध्ये मीठ पण असतं, तेव्हा आपल्याला तर मीठ घालायची गरज नाही आहे। कढई गरम झाली ना की 3 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या आहेत त्या कापून घालायच्या। गाजर आहेत 50 ग्रॅम गाजर, 100 ग्रॅम फरसबी यांना पण आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। गॅस असा मोठाच ठेवायचा आणि मोठ्या गॅसवर 1-2 मिनिटं याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। मोठ्या साईजची एक मिरची आहे, 70 ग्रॅम आहे, तिला पण आपल्याला परतून घ्यायचं आहे। भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे। मोठा गॅस ठेवलात ना तरच त्याला सुवास आणि टेस्ट चांगली येणार आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला काळी मिरी पावडर आणि भाजीला लागेल एवढं मीठ घालायचं। मोठे 2 चमचे सोया सॉस, हे चिली सॉस 2 चमचे। काही सेकंद ह्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपण अंड्याची बुर्जी बनवलेली आहे त्या अंड्याची बुर्जी घालायची। मिक्स करायचं आणि भात घालायचं। ह्याच्यामध्ये माझा कोबी घालायचा राहिलेला आहे म्हणून मी आता भात घातल्याच्या नंतर कोबी घातला आहे, पण तुम्ही याच्या आधीच भात घालायच्या आधीच कोबी घालायचा आणि याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मोठा करायचा आणि 7 मिनिटं भात परतून घ्यायचा आहे। त्याच्यावरती आपल्याला ही कांद्याची पात घालायची आहे। अशी जाड बुडाची लोखंडाची कढई असेल ना आणि गॅस मोठा करून भात बनवलात की एकदम स्मोकी असा फ्लेवर येतो, खायला खूप टेस्टी लागतो। नक्की एकदा तुम्ही करून बघा। हा भात तुम्ही शेजवान चटणीबरोबर खाऊ शकता। आजचा जर तुम्हाला झटपट असा अंडा राईस आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा।